विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या लेक्चरमध्ये साहित्याच्या आढाव्याची गरज किंवा पुनरावलोकनाची गरज याचा अभ्यास करणार आहोत. साहित्याचा आढावा किंवा साहित्याचे पुनरावलोकन हा आपल्या संशोधनामध्ये एक समीक्षात्मक लेख असतो, एखादा परिच्छेद असतो किंवा एखादं प्रकरण असतं. यामध्ये साहित्यातील ठळक निष्कर्ष, सैद्धांतिक आणि उपयोजित योगदानाचा उल्लेख करून सध्याचे ज्ञान प्रस्तुत केले जाते. साहित्य पुनरावलोकन हे दुय्यम स्रोत आहे आणि त्यातून नवीन किंवा मूळ प्रयोगात्मक कार्याचा अहवाल मिळत नाही. दुय्यम स्रोत आहे म्हणजे जेव्हा आपण संशोधनाचा विषय निवडतो त्यावेळी आपल्याला डेटा किंवा तथ्य गोळा करावे लागतात, माहिती गोळा करावी लागते. आणि माहिती गोळा करण्याचे 3 प्रकार आहेत. एक प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत आणि टर्शरी. तर जेव्हा आपण फील्डवर जाऊन माहिती गोळा करतो, घरी जाऊन माहिती गोळा करतो, यापूर्वी ती माहिती कुणीही गोळा केलेली नसते, तेव्हा त्याला प्रायमरी सोर्स असं म्हणतात किंवा प्राथमिक स्रोत असं म्हणतात. जेव्हा दुसऱ्या संशोधकांनी संशोधन केलेलं असतं, त्यांच्या लेखातून, त्यांच्या संशोधनातून, त्यांच्या थिसिसमधून, त्यांच्या कमिटीच्या निष्कर्षातून जी माहिती घेतो त्याला दुय्यम स्रोत असं म्हणतात. आणि साहित्याचा आढावा यामध्ये सुद्धा आपण काय करत असतो की पूर्वी जे संशोधन झालेलं आहे त्याचंच पुनरावलोकन करत असतो. त्यामुळं साहित्य पुनरावलोकन हे काय ठरतं? दुय्यम स्रोत ठरतं. कारण त्या संबंधित प्राथमिक माहिती त्या संशोधकांनी गोळा केलेली असते आणि त्यावरून आपण काय केलेलं असतं, ती माहिती आपल्या संशोधनात घेतलेली असते, त्याच्यावर प्रक्रिया केलेली असते. म्हणून हा साहित्य पुनरावलोकनाचा दुय्यम स्रोत ठरतो. आणि ते साहित्य केव्हा, ते संशोधन केव्हा झालेलं आहे, साहित्य केव्हा तयार केलेलं आहे, कोणत्या परिस्थितीत तयार केलेलं आहे, कुठे तयार झालेलं आहे, त्याचा स्थळ, काळ, वेळ हे बघता बराच फरक असतो. आणि मग त्यामधून आपल्याला आपल्या समस्येशी संबंधित, आपल्या विषयाशी संबंधित असं नवीन किंवा मूळ असं ज्ञान आपल्याला मिळत नाही. आणि प्रयोगात्मक कार्याचा अहवाल म्हणजे प्राथमिक माहितीमधून जी माहिती गोळा केली जाते, स्वतः जाऊन गोळा करतो आपण, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही, त्याच्याबद्दलचा अहवाल त्यामध्ये नसतो. परंतु साहित्याचा आढावा हे संशोधनामध्ये फार महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. कारण त्यांनी कशा प्रकारे माहिती गोळा केलेली आहे, त्या माहितीवर काय संस्कार केलेले आहेत, त्यामधून त्यांनी निष्कर्ष काय काढलेले आहेत, संशोधनाची कोणती पद्धत वापरलेली आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात आणि आपल्या संशोधनाला एक दिशा सापडत असते. आणि म्हणूनच साहित्याचं पुनरावलोकन करणं किंवा त्याचा आढावा घेणं हे आपल्या संशोधनामध्ये फार महत्त्वाचं असतं. आता ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ही आपल्या संशोधनात कशी उपयुक्त आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे त्याच्यावर चर्चा करूयात. नंबर 1 आहे पूर्वीच्या संशोधनाशी संबंधित. पूर्वीच्या संशोधनाशी संबंधित साहित्याच्या आढाव्यामध्ये प्रस्तावित संशोधन हे आधीच्या संशोधनाशी कसे संबंधित आहे याचे वर्णन केले जाते. आधीच्या संशोधनातील संदर्भ, तथ्य किंवा माहिती घेऊनच प्रस्तावित संशोधनास सुरुवात केली जाते. किंबहुना आधीच्या संशोधनातील प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न
प्रस्तावित संशोधनात केला जात असल्यामुळे साहित्याच्या आढाव्याची गरज निर्माण होते. आपलं जे संशोधन आहे, आपलं हे संशोधन पूर्वीच्या संशोधनाशी संबंधित असतं. आपल्या संशोधनामध्ये पूर्वीच्या संशोधनातले आपण संदर्भ घेतलेले असतात. त्यांनी गोळा केलेली तथ्य आपण किंवा डेटा घेतलेला असतो. त्यांनी काही निष्कर्ष काढलेले असतात, ते निष्कर्ष घेतलेले असतात आणि मग आपल्या सध्याच्या किंवा प्रस्तावित संशोधनास आपण सुरुवात केलेली असते. कधीकधी त्या संशोधनामध्ये आपल्या संशोधनाचा विषय असतो, आपल्या संशोधनाविषयी समस्या असते आणि यावर उत्तर शोधण्याचं सूचना त्यामध्ये केलेली असते आणि ती समस्या उचलून आपण त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपल्या संशोधनात म्हणजे प्रस्तावित संशोधनात करत असतो आणि म्हणूनच साहित्याच्या आढाव्याची गरज निर्माण होते. पुढील मुद्दा, संशोधन विषयाची मौलिकता आणि प्रासंगिकता. आधी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या संशोधनातील प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न प्रस्तावित संशोधनात केला जात असल्यामुळे प्रस्तावित संशोधन विषयाची मौलिकता आणि प्रासंगिकता दिसून येते. आपण काय केलेलं असतं, सध्याचं जे संशोधन घेतलेलं असतं ते पूर्वीच्या संशोधनामध्ये त्यांचं संशोधन करता करता त्यांना काही ज्या समस्या दिसून आल्या, त्यांच्या संशोधनाच्या किंवा त्यांच्या संशोधनाच्या व्याप्तीच्या बाहेर आणि सूचना केलेली असते की ह्या विषयावर, या समस्येवर संशोधन होणं गरजेचं आहे आणि तोच विषय घेऊन आपण काय करत असतो की पुढे संशोधन ते नेत असतो. त्यामुळं प्रस्तावित संशोधनात पूर्वीच्या संशोधनाच्या विषयाची मौलिकता आणि प्रासंगिकता आपल्याला दिसून येते. प्रस्तावित संशोधन आधीच्या संशोधनापेक्षा वेगळे आहे हे साहित्याच्या आढाव्यातून दर्शविता येते. आपण पूर्वीचं संशोधन कॉपी केलेलं नाही आहे. आपलं संशोधन हे पूर्वीच्या संशोधनापेक्षा वेगळं आहे हे आपण साहित्याच्या आढाव्यातून किंवा आपल्या संशोधनामध्ये जे एक प्रकरण असतं, साहित्याचं पुनरावलोकन किंवा साहित्याचा आढावा, त्यात आपण मांडलेलं असतं आणि त्यामुळे आपण दाखवून देता येतं की आपलं संशोधन हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे. परिणामी संबंधित समस्या किंवा अभ्यास विषयावर आधीचे संशोधन उपयुक्त ठरत नसल्यामुळे नवीन संशोधनाची गरज निर्माण होते. ती प्रस्तावित संशोधनातून भागविली जात असल्यामुळे आणि प्रस्तावित संशोधनातून समस्येचा उपाय शोधला जात असल्यामुळे संशोधन विषयाची मौलिकता आणि प्रासंगिकता वाढते. साहित्याच्या आढाव्यातून ती दर्शविता येते. आपण जो काही संशोधन विषय निवडलेला आहे, आपण जी काही समस्या निवडलेली आहे, त्या समस्येवर पूर्वीच्या संशोधनात उत्तर सापडलेलं नसतं आणि म्हणूनच नवीन संशोधनाची गरज निर्माण झालेली असते आणि नवीन संशोधन त्या समस्येचं उत्तर शोधत असतं. आपल्या नवीन संशोधनातून ही गरज आपण पूर्ण करत असतो. या समस्येवर आपण उपाय शोधत असतो आणि त्यामुळं संशोधनाचा आढावा हे प्रकरण आपल्या संशोधनात फार मोलाचं आहे आणि त्यामुळे त्याची प्रासंगिकता सुद्धा वाढते. पुढील मुद्दा आहे संशोधन कार्यपद्धतीची दिशा ठरविण्यास उपयुक्त. संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वी संशोधनाच्या विविध क्षेत्रांबाबत अनभिज्ञ असतो. आपण जो विषय निवडलेला असतो त्या विषयाच्या बाबतीत, त्या विषयाच्या व्याप्तीबाबतीत, विषयाच्या विविध क्षेत्राबाबतीत शून्य असतो, अनभिज्ञ असतो. संशोधन कोणत्या दिशेने न्यावे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या तंत्राचा वापर करावा, कोणत्या प्रकारचे साहित्य अभ्यासावे, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरावे, त्याचे स्रोत कोणते, प्राथमिक का द्वितीय,
का तृतीय ते कसे मिळवावे यासंबंधी प्रश्नांची उत्तरे मिळण्यास साहित्याच्या आढाव्यातून शक्य होते. म्हणजेच साहित्याचा आढावा जितका व्यापक असेल तितका संशोधकास संशोधन कार्यपद्धतीची दिशा ठरविण्यास मदत होते. आता आपण जो संशोधनाचा विषय निवडलेला आहे ते संशोधनाला एक दिशा द्यावयाची असते, त्याची व्याप्ती ठरवायची असते, त्याचं कार्यक्षेत्र ठरवायचं असतं. अशा वेळी त्याच विषयावर जी काही माहिती आहे, जे काही पूर्वीचं संशोधन आहे, जे काही पूर्वीचे लेख आहेत त्या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये कोणत्या तंत्राचा वापर केलेला आहे, ते कसं वापरलेलं आहे तंत्र, त्यांनी कोणत्या स्रोतातून माहिती मिळवलेली आहे, प्राथमिक स्रोत आहे का द्वितीय स्रोत आहे का तृतीय स्रोत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला साहित्याच्या आढाव्यातून मिळत असतात. आणि साहित्याचा आढावा जेवढा जास्त किंवा जेवढा व्यापक असेल तेवढा आपल्या संशोधनाला दिशा देण्यास ते मदतीचं ठरतं किंवा मदत करतं. पुढील मुद्दा आहे संशोधन पूर्ण करण्यास मदत. साहित्याचा आढावा घेत असताना संशोधक अभ्यास विषयाच्या क्षेत्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, शासकीय आणि मान्यताप्राप्त खाजगी संस्थांचे अहवाल, त्यांची सर्वेक्षणे, पूर्वी केलेली संशोधने, त्यांचे प्रबंध किंवा पुस्तके, विविध नियतकालिके यांचा वापर करत असतो. त्यातील विविध लेख, तथ्ये, संदर्भ, आकडेवारी यांचा अभ्यास केला जातो आणि उपयुक्त तथ्ये, संदर्भ आणि आकडेवारी प्रस्तावित संशोधनात वापरली जाते. उदाहरणार्थ, अर्थशास्त्रातील राजस्वाच्या शाखेत सरकारचा कर, खर्च, कर्ज किंवा केंद्र राज्यासंबंधी संशोधन करत असताना संशोधकास केंद्र राज्य सरकारे दरवर्षी सादर करीत असलेली अर्थसंकल्पीय कागदपत्रे, त्यापूर्वी सादर केलेला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल, भारतीय रिझर्व्ह बँकेची विविध प्रकाशने, भारतीय राजस्वाचे सखोल संशोधन करणारी देशातील सर्वोच्च संस्था, राजस्व आणि धोरण राष्ट्रीय संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीसारखी जर्नल्स यांचा अभ्यास करावा लागतो. या सर्वांमधील माहिती, तथ्ये, आकडेवारी प्रस्तावित संशोधन पूर्ण करण्यास उपयुक्त ठरते. अशा प्रकारे साहित्याचा आढावा जर आपण जेवढा व्यापक घेऊ तेवढं आपलं संशोधनाला आपली तथ्य गोळा करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, आकडेवारी प्रस्तावित करण्यासाठी आणि आपलं संशोधन पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरतं. पुढील मुद्दा आहे शैक्षणिक गरज. आता काही पदवीचे मुलं असतील, तुम्हाला BA ची पदवी किंवा BCom ची पदवी घेत असताना सेम 6मध्ये 6व्या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट्स म्हणून एक भाग असतो. 6 महिने तुम्हाला एक विषय दिला जातो आणि 6 महिन्यामध्ये त्याच्यावर संशोधन करायचं असतं. अशाच प्रकारे MPhil, PhD यासारख्या संशोधन पदव्या आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टसाठी प्रबंध किंवा अहवाल लिहिताना शैक्षणिक गरज म्हणून प्रबंधात किंवा आपल्या अहवालात साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन हे एक प्रकरण घ्यावे लागते. वस्तुतः यामुळे संशोधकाला अनेक प्रकारे याची मदतच होत असते. संशोधकाच्या संशोधन कार्यपद्धतीची प्रत्यक्ष संशोधनाची दिशा ठरते, परंतु शैक्षणिक गरज म्हणून साहित्याच्या आढाव्याची गरज असते. तुम्हाला तुमची डिग्री पूर्ण करायची असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण करावा लागतो. MPhil, PhD सारख्या पदव्यांसाठी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना प्रबंध पूर्ण करण्यासाठी जो संशोधनाचा विषय निवडलेला असतो त्याच्यामध्ये साहित्याचा आढावा एक प्रकरण असतं आणि त्या विषयाशी संबंधित साहित्याचा आढावा म्हणजे माहिती घ्यावी लागते, ती प्रस्तुत करावी लागते, सादर करावी लागते
ती सादर करत असतानाच त्यामधून आपल्या संशोधनाला एक दिशा मिळत असते आणि आपलं संशोधन हे पूर्णत्वाकडे जातं आणि जेणेकरून मग आपल्याला आपली शैक्षणिक गरज पूर्ण होते आणि पदवी मिळते. म्हणजे शैक्षणिक गरजेसाठी सुद्धा साहित्याचा आढावा महत्त्वाचा आहे. पुढील मुद्दा आहे समीक्षात्मक चर्चा. संशोधनाने त्यातून काढलेल्या निष्कर्षाने समीक्षात्मक चर्चा व्हावयास हवी. वस्तुतः सर्व सामाजिक शास्त्रात होणारे संशोधन हे परस्पर पूरक आणि परस्पर संबंधित असते. एका शास्त्रातील संशोधनाचा फायदा दुसऱ्या शास्त्राला होत असतो किंवा एका विषयातील एका विशिष्ट क्षेत्राच्या अभ्यासाचा फायदा त्याच विषयातील दुसऱ्या क्षेत्राच्या अभ्यासाला होत असतो. संशोधनाने विशिष्ट शास्त्र क्षेत्र तर विकसित होतेच, त्याबरोबरच त्याच्या सहाय्याने इतर शास्त्रीय क्षेत्रेही विकसित होतात. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये औद्योगिकरणाचे चांगले वाईट परिणाम अभ्यासले जातात. शहरीकरणाची कारणे, त्याचे परिणाम, फायदे तोटे अभ्यासले जातात. याचा अभ्यास प्रामुख्याने औद्योगिक शास्त्रात केला जातो. या अभ्यासाचा उपयोग समाजशास्त्राबरोबरच पर्यावरणीय अर्थशास्त्रातही होतो. अशा अभ्यासाची समीक्षात्मक चर्चा विविध शास्त्रात किंवा विविध शाखेत होत असते. साहित्याच्या आढाव्याने अशा समीक्षात्मक चर्चेस मदतच होत असते. साहित्याच्या आढाव्यामध्ये विविध संशोधनांचे निष्कर्ष आपण त्याच्यामध्ये दिलेले असतात आणि त्यामध्ये समीक्षात्मक चर्चा करत असतो आणि त्यामुळं ही समीक्षात्मक चर्चा एका शास्त्रात झालेले संशोधन दुसऱ्या शास्त्राला किंवा दुसऱ्या शाखेला उपयुक्त ठरू शकतं. बेरोजगारीवर संशोधन अर्थशास्त्रात होत असेल तर बेरोजगारी वाढल्यामुळं समाजामध्ये ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत, चोऱ्या वगैरे, दरोडेखोरी, असे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतात. हे समाजशास्त्रामध्ये त्यामधून निष्कर्ष निघू शकतो. समाजशास्त्राला ते फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे समीक्षात्मक चर्चा होण्यासाठी सुद्धा साहित्याच्या आढाव्याची अत्यंत गरज असते आणि त्याची मूलभूत भूमिका असते. वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपण इथेच थांबूयात. थँक्यू.